ಇಬ್ಬರಿಗೂ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೂ ಹಾಗೂ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಪ್ರಸ್ತಾವನೆ ಇದೆ, ಡಿಮಾಂಡ್ ಇದೆ. ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ತರಿಸಿದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಇದು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಇದೆ ಸರ್ಕಾರ ಪರವಾಗಿ. ಹಿರಿಯರು ಹಿರಿಯ ನಾಗರಿಕರ ಕೆಂಪಯ್ಯನವರು ಕೂಡ ಸಾಹೇಬರು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ, ಪೇಮೆಂಟ್ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಇದನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬರಬೇಕು, ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಬರಬೇಕು ಅಥವಾ ಇಲಾಖೆಯ ಸಚಿವರು ಬರ್ಬೇಕಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದನ್ನ ಪಟ್ಟಿ ಹಿಡಿಬೇಡಿ ಅಂತ ನನ್ನ ಮನವಿ. ನೀವು ಹಿಡಿಬಹುದು, ಅದ್ರ ಹಿಡಿಬೇಡಿ ಅಂತ ನನ್ನ ಮನವಿ ಇದೆ. ನಾನು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಇದು ಬೇಕಿದ್ರೆ ಮುಂದುವರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಪರಿಹಾರ ಹುಡುಕ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಸರ್ಕಾರ, ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು, ಡಿಸಿಎಂ ಖಂಡಿತವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಸಿಸ್ಟಮ್ ಬಗ್ಗೆ ಅವರಿಗೆ ಇದೆ, ಅವರು ಕೆಲವು ಪ್ಯಾಕೇಜ್ ಸಿಸ್ಟಮ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವರು ನಮ್ಮ ಪರವಾಗಿ ಧ್ವನಿ ಎತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಬರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಸಪ್ಲಿಮೆಂಟರಿ ಬಜೆಟ್ ಏನು ಸಬ್ಮಿಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಅವಕಾಶ, PWD ಮಿನಿಸ್ಟರ್ ಬಂದು ನಮಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತೀವಿ. ನಾನು ಅವ್ರನ್ನ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ಖಂಡಿತವಾಗಿ ಇದಾರೋ ಇಲ್ಲೋ ಸದನದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಮೇಲ್ಮನೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದೆ, ಅವ್ರು ಕೆಳಮನೆಯಲ್ಲಿ ಇದಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ತಾವೇನೇದು ಹೇಳಿದ್ರೆ ಆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಶನ್ ಅವ್ರು ಮುಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಈ ಸಂದರ್ಭ SP ಅವರಿಂದ ನೀವು ಬನ್ನಿ, ಸರ್ಕಾರದ ಪರವಾಗಿ ಯಾರನ್ನ ಬನ್ನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಅದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ನೀವು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಚಿವರೇ ಬರ್ಬೇಕಂತ ಈಗ ಡಿಮಾಂಡ್ ಇದೆ. ನಾನು ಖಂಡಿತವಾಗೂ ಅಲ್ಲಿ ಮಾತನಾಡ್ತೀನಿ ಸಂದರ್ಭ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಸೊ ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಮುಷ್ಕರ ತಾವು ಇಲ್ಲೇ ಮುಗಿಸ್ಬಿಟ್ಟು ತಾವು ದಯವಿಟ್ಟು ಇನ್ನ ಕಾಲ್ ಆಫ್ ಮಾಡಿ, ಸದನ ಆದ್ಮೇಲೆ ಸೆಷನ್ಸ್ ಆದ್ಮೇಲೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮನ್ನು ಕರೆಸ್ತಾರ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಲಾಖೆ ಸಚಿವರು ಕೂಡ ಇರ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸೊ ನೇರವಾಗಿ ತಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿ ಈ ಸಮಸ್ಯೆನ ತಾವು ಬಗೆಹರಿಸ್ಕೋಬೇಕಂತ ನಾನು ಮನವಿ. ದಯಮಾಡಿ ಈ ಮುಷ್ಕರನ ಹಿಂದೆ ಪಡೆದು ಇಲ್ಲಿಗೆ समाप्त ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮುಗಿಸ್ಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳ್ತೀನಿ. आज आम्ही उत्तर कर्नाटकातील सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आणि राज्य कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष श्री केंपाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही उत्तर कर्नाटकातली सर्व कॉन्ट्रॅक्टर्स इथं सांकेतिक स्वरूपात एक दिवसाचं धरणे आंदोलन आपण करत आहोत. आमच्या विविध मागण्या आहेत त्या सरकार पातळीवरती त्यांना निदर्शनात आणून देण्यासाठी आज इथं बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि सरकारला आमच्या या हिवाळी माध्यमाच्या स्वरूपातून सरकार इथं आलेलं आहे. त्यांच्यासमोर आम्ही समस्या मांडण्याचा विविध स्तरावरती आम्ही प्रयत्न करत होतो. आज परत इथं एकदा आम्हाला हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आज सरकारच्याकडं आज समस्त कॉन्ट्रॅक्टरांच्या वतीनं आम्ही समस्या मांडत आहोत. ते विशेष करून एकूणच बिलाच्या संदर्भात 3-3, 4-4 वर्ष झाली हजारो कोटींची आमचे अशी बिलं झालेली आहेत, कामं होऊन झालेली आहेत. त्याच्यावरती भरपूर इलेक्शन्स होऊन गेले आणि सरकार बदलली तरी आम्हाला आज त्यांची बिलं मिळत नाही आहेत. आज अशी बिलं आहेत की 3 ते 18, 19, 3 ते 4-4, 5-5 वर्ष झाली आम्हाला बिलं मिळत नाही आहेत. आणि ह्या संदर्भात आम्ही सरकार दरबारी गेल्यानंतर कोणत्याच पद्धतीचा आम्हाला फंड अवेलेबल नाही आहे. ह्या पद्धतीची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि याच्यातून मार्ग करण्यासाठी आम्ही समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी आम्ही हे आमची समस्या मांडण्यासाठी इथं उपस्थित ती मुख्य समस्या आहे. त्याच पद्धतीनं एकूण कामं बोलवण्यात असताना जी एक पॅकेज पद्धतीची जी एक प्रक्रिया शासन आणि प्रशासनाकडून राबवली जात आहे ती अत्यंत अन्यायकारी आहे. आणि लोकल कॉन्ट्रॅक्टरना कुठल्याही पद्धतीनं याच्यामध्ये काम करण्यासाठी त्याला अनावश्यक पद्धतीनं त्याला एक मोठ्या प्रमाणाचे कामं करतात आणि मशिनरी आणि विविध त्याच्या कंडिशन्स ज्या घातल्या जात आहेत त्या लोकल पातळीवरच्या कॉन्ट्रॅक्टर्सना मिळू नयेच ह्या पद्धतीचे एक वातावरण आणि एक प्रकारची प्रक्रिया निर्माण केली जात आहे शासन आणि प्रशासनातून. त्या पॅकेज पद्धतीच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आणि लोकल पातळीवरच्या कॉन्ट्रॅक्टर्सना वेळा तर लोकल पद्धतीवरती एकूण सर्व कामगारांना याचा लाभ होणार आहे. एखादं मोठी कंपनी किंवा बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आले तर तो हा लोकल लोकांच्यावरती एक सामाजिक अन्याय आहे असं मला वाटतं. याच्यातून ह्या सर्व मागण्या मागण्यासाठी आज आम्ही सांकेतिक स्वरूपात एक दिवसाचं आंदोलन आमच्या कर्नाटका स्टेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री केंपाना साहेब यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज आम्ही इथं करत आहोत. मी बेळगाव महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा उपाध्यक्ष श्री जितेंद्र चौगुले. धन्यवाद. विशेषतः सरकारचं धोरण जो बघितलं विशेष सरकार मोठे पॅकेज लहान कॉन्ट्रॅक्टर हे झाले आणि आमच्या बेळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर जास्तीचं कॉन्ट्रॅक्ट लहान कॉन्ट्रॅक्ट आहेत. तर सरकारनं पॉलिसी करून मोठी पॅकेज करत असल्यामुळे फार गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे लहान कॉन्ट्रॅक्टरांच्या
पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाले आणि शिवाय आता गेली तर 6 महिने झाले क्वांटिटी कुठले बिल होत आले 6 महिने 9 महिने झाले मार्चपासून मागच्या फेब्रुवारीपासून कुठलंही कॉन्ट्रॅक्ट बिल झालेलं नाही आणि विशेषतः आमचा तालुका तरी खराब करतो म्हटलं तर दुष्काळाचा तालुका आहे आणि आमचा जंगल भाग आहे कोणतीही कामं सुरू झालेली नाहीत आणि रस्ते पण संपूर्ण रस्ते खराब झालेले आहेत पण आम्हाला सरकारला अपेक्षा आहे की नवीन काहीतरी कामं करतील पण सगळ्याची परिस्थिती बघितली की कुठली कामाची अपेक्षा आहे त्याच टाइम धरण्यात आलेलं आहे आणि विशेषतः पहिल्याच कॉन्ट्रॅक्ट GSTच्या माध्यमातून संपूर्ण कॉन्ट्रॅक्टचं जीवन संपलं असं म्हणतो अवघड ठरणार नाही त्यासाठी सरकारला विनंती करायला हवं हे तिथं आलेत त्यांच्या नेतृत्वामध्ये इथं जे ते स्ट्राईक चालू आहे मुष्कर चालू आहे त्यांचं एकच अपेक्षा आहे की सतीश जारकिहोळी जे आमचे इथं लोकल मिनिस्टर आहेत त्यांनी येऊन त्यांना भेटायचं आहे का म्हणलं तर ते पॅकेजचं संघटन म्हणजे दे डोंट वॉन्ट टू गेट इन टू पॅकेज डील करायचं नाही म्हणून त्यांचं काही एक अपेक्षा आहे त्यांचं जे डिमांड आहे मी जाऊन आता सतीश जारकिहोळी साहेबला बोलतो त्यांनी येऊन त्यांना भेटतो ಕೂಡ ಒಂದ್ಸಾರಿ ಕರೆದು ಮಾತಾಡಿದ್ದು ಅವರು ಬಂದಿದ್ರು ಮಾತಾಡಿದ್ವಿ ಸಾಕಷ್ಟು ಸಲಹೆಗಳನ್ನ ಈಗ ನೀಡಿದ್ದಾರೆ ಸೊ ನಾಳೆ ಬುಧವಾರ ಟೈಮ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಬುಧವಾರ ನಾಡ್ದು ಬುಧವಾರ ಬಂದರೆ ಒಂದೊಂದಾಗಿ ನೋಡೋಣ ಭಾಳಷ್ಟು ಸಮಸ್ಯೆಗಳಿದೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆದಿದೆ ಬಟ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಟೆಂಡರ್ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಂತ ನಾವು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುಂಚೆ ಬಂದಾದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ ಅವ್ರು ಬೇರೆ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಅವ್ರು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಹೀಗಾಗಿ ನಮ್ದು ಎಷ್ಟು ಸಾಧ್ಯ ಇದೆ ನಿಮಗೆ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಡಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿಮ್ಮದು ಪೇಮೆಂಟ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಬಹುಶಃ ನಿಮ್ಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಇವ್ರದ 100 ರೂಪಾಯಿದಲ್ಲಿ 300 ರೂಪಾಯಿ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಬಂದಿರುವಂತ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲಿ ಅದು ಸೊ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕೇಳಿದ್ವಿ ಬಹುಶಃ ಈ ಸಾರಿ ಜನವರಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟರೆ ಸ್ವಲ್ಪ ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಒಂದೇ ವರ್ಷಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ ಅದು ನಾವು ಬಂದಾಗ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಬಂದಾಗ ಕೇಳಿದ್ವಿ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂತ 4,000 ಕೋಟಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು 2,000 ಕೋಟಿ ಬಜೆಟ್ ನಾಲ್ಕು ಮತ್ತೊಂದು ಕೇಳಿದಾಗ 6,000 ಕೋಟಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಈಗ ಮೊನ್ನೆ ಮತ್ತೆ ಲೇಟೆಸ್ಟ್ ಕೇಳಿದಾಗ 9,000 ಕೋಟಿ ಬಿಲ್ ಬಾಕಿ ಇದೆ ಅಂತ ನಮಗೆ ಕೊಡೋದು 1,500 ಕೋಟಿ ಅಪೆಂಡಿಕ್ಸ್ ಇದಲ್ಲಿ ಬಜೆಟ್ನಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಜನ ಇರೋದು ಅಷ್ಟೇ ಇವ್ರು ಕೇಳಿದಾಗ ಒಂದ್ಸಲ ಅದು ಹೆಚ್ಚಾಗ್ತದೆ ನಮಗೂ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕ ಅದು ತಿಳಿತಾ ಇರೋದು ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಈ ವರ್ಷ ಅಷ್ಟು ಮುಂದಿನ ಸಾರಿ ಎಷ್ಟಾದ್ರು ಕೊಟ್ರೆ ಒಂದು 10ಕ್ಕೆ ತರ್ತೀವಿ ಅದಾದ ನಂತರ ನಾವು ಎಕ್ಸ್ಟ್ರಾ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ನಾವು ಹೇಳಿದ್ವಿ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬಜೆಟ್ ಬರ್ತದೆ ಅಷ್ಟೇ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ವಿ